जय मल्हार मंडळी. जसं की आपण कोकरपालांना मागे ग्रुप तयार केलेला होता. पहिला एक ग्रुप आपला फुल होई गया. नंतर एक ग्रुप तयार केला. तर मंडळी मी मधला काळमा बराच जण ग्रुपमधनं काढा होता. त्यानं कारण एकच होतं, की खरोखर ज्या लोक असले कोकरपालन, मेंढीपालन ह्या क्षेत्रात काम करण्याशी, तर अशा लोक बिचारा मागे राही घेतात आणि मनाकडनं म्हणजे नजर चुकी खाल काही असं चुकीनं पण लोक ॲडवी घेतात. त्यासनं आणि कुक्कुटपालनना काही क्षेत्रांना काही संबंध नव्हता, पण ते चुकीने ॲड होईनात. तर असा लोक मी ग्रुपमधनं काढायला प्रयत्न केलात. कारण बराच वेळा आपण काही माहिती द्यायला प्रयत्न करू की त्या दुसराच काहीतरी व्हिडिओ टाकी देत. तर असं काही करू नका. ज्याला या क्षेत्रात खरोखर काम करायची इच्छा असेल तर आपण त्याचे 100% ग्रुपमा ॲड करी घेऊत. ग्रुपमा ॲड होवाना फायदा तर 100% असे कुकरं कुठून घ्यावाना, कुकरसनी खरेदी, विक्री, परत व्यापारीना काही कॉन्टॅक्ट नंबर भेटी जातस किंवा आपला ग्रुपमा आपले सहकार्य करणारा मेडिकलवाला डॉक्टर वगैरे म्हणजे भरपूर आम्ही अनुभव घेऊन आणतात 3-4 महिन्यापासून. कोणी मेसेज टाका की दादा आमना कोकरुले असा असा प्रॉब्लेमशी लगेच तिथे मेडिकलवाला लगेच औषध सांगतात. एकदम प्रॉपर माहिती देणार असेल. म्हणजे ग्रुपमुळे लाखो लोकसना फायदा होईल ना. तोटा कोणाच होईना नाही. पण ग्रुपले काहीतरी मर्यादा आहेत की लोक एवढाच ॲड करता येतील बुवा. त्यानं मग आपण दुसरा ग्रुप तयार करेल होता. त्याने मी तुमले लागण्यास वाटणं तर मग ॲड करायला प्रयत्न करस. मी मला नंबर देस. फक्त मला WhatsAppला हाय टाका ना आणि तुमचं नाव आणि कुठून शेत एवढंच टाका फक्त. मी तुम्हाला ॲड करायला प्रयत्न 100% करस. तुम्हाला नंबर स्क्रीनवर टाकस मी. त्याला फक्त हाय टाका. अजून बाकी काही माहिती लागली तर 100% विचारू शकतोस. काही अडचण नाही कमेंट बॉक्समध्ये.